जरी एखादा संघ जरी पराजित झाला तरी त्यांना ते एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून ते सन्मानचिन्ह दिलं होतं. तर यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं, काय मत आहे तुमचं? आज रायगड या ठिकाणी ज्या स्पर्धा पार पडल्या, खरं तर ज्या मातीत ज्ञानोबाराय खेळले, तुकोबाराय लोळले आणि छत्रपती शिवरायांचे रणरांगडे मावळे, त्यांचं रक्त या मातीत सांडलं. त्या पवित्र मातीमध्ये त्या प्रत्येक खेळाडूच्या घामाचा सुगंध या मातीला आज लागलेला आहे. हारजीत तर होतच असते, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी उत्कृष्ट समालोचन आणि युनिक हेल्थ केअरतर्फे त्यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, खेळाडूंना ORS लागत असेल, खेळाडू कोणी जखमी झालेले असतील, त्या प्रत्येकाला वेळोवेळी विचारपूस करून सहकार्य, औषधांचा पुरवठा आणि या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती आम्हाला अतिशय उत्तम वाटली. आणि प्रत्येक खेळाडूंना तो खेळाडू हारेल किंवा जिंकेल त्यांच्यातर्फे जे स्मृतिचिन्ह दिलं गेलंय तेही अतिशय उत्तम या ठिकाणी सेवा पुरवलेली आहे. अतिशय आनंद या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणाहून घेऊन काय जावं तर आमच्या खेळाडूंचा प्रत्येक जो सुगंध या ठिकाणी दरवळेल. जसं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये प्रत्येक वारकरी मातीला नतमस्तक होतो, तसं या मातीला नतमस्तक होण्यासारखी रायगडाची छत्रपती शिवरायांची माती आहे. आणि या मातीला नतमस्तक घेऊन तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धाराशिव ऑफिसर संघातर्फे, आमच्या कर्णधारातर्फे आणि प्रत्येक खेळाडूतर्फे तुम्हा सर्वांचा आभार. आणि तुमची अशीच प्रगती हो आणि आम्हाला तुमचा सहवास असाच लाभो. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. क्या बात आहे. खरंच थोडंफार आपलं तर आपले जे म्हणण्याच्या भावना व्यक्त केल्यात आणि सर्वांची आपण मनं जिंकलीत. खूप छान आपलं स्पीच आहे. आणि खरं तर आमच्या रायगडचं सौभाग्य आहे की आमच्या या पवित्र भूमीमध्ये या स्पर्धा खेळवल्या जात आहेत आणि आम्हाला इथं समालोचन करण्याची संधी मिळते. काय खरं महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होतो मी. खरंच खूप चांगलं बोलता तुम्ही आणि आवडलं मला. हा बाबा महाराज कीर्तन करत नाही, त्यांच्या बोलण्यातूनच समजते, माणसाच्या वाणीतूनच समजते माणूस किती चांगला आणि कुठल्या क्षेत्रातला आहे ते.